MIM आमदार फारुख शाह यांनी लावलेल्या दिशादर्शक फलकावर छत्रपती संभाजीनगर शहराचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी आपल्या समर्थकांसह दिशादर्शक फलकावरील दौलताबाद नावावर छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव चिटकवत अनोखा आंदोलन केलं आहे। MIMच्या आमदारांनी जातीय द्वेषातून छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव वगळल्याचा गंभीर आरोप महाले यांनी केला आहे। या प्रसंगी जय जिजाऊ जय शिवराय आदी घोषणा देत आंदोलन केलं आहे। यावेळी क्रेनच्या सहाय्याने दिशादर्शक फलकाजवळ जात छत्रपती संभाजीनगर शहराचे नाव दिशादर्शक फलकावर चिटकवले आहे। त्यामुळे शिवप्रेमींसह हिंदुत्ववादी प्रेमी आनंद व्यक्त केला आहे। काही दिवसांपूर्वी बाहेरील अभ्यंगतांसाठी शहरातील विविध स्थळांची व शहराची माहिती व्हावी याकरिता आमदार फारुख शाह यांच्या निधीतून व मनपाच्या मूलभूत सोयी सुविधा विकास अंतर्गत निधीतून चाळीसगाव चौफुली येथे दिशादर्शक फलक लावण्यात आला होता। त्या फलकावर छोट्या गावांची नावे टाळण्यात आली होती। मात्र शासनाने मंजुरी दिलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव या दिशादर्शक फलकातून वगळण्यात आलं होतं। त्यामुळे शहरातील हिंदुत्ववादांवर शिवप्रेमी नागरिकांकडून सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला जात होता। त्याच माध्यमातून आज शिवसेनेच्या सतीश महाले यांनी दिशादर्शक फलकाजवळ जात क्रेनच्या सहाय्याने छत्रपती संभाजीनगर या शहराचे नाव चिटकवले आहे। यावेळी जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज की जय हो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत। या प्रसंगी सतीश महाले यांच्यासह असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगर विधानसभा क्षेत्रामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये हिंदू विरोधी असलेल्या MIM या पक्षाचे आमदार या ठिकाणी निवडून गेले आणि या ठिकाणी त्या आमदारांच्याच निधीतून आता धुळ्यामध्ये जे दिशादर्शक फलक या ठिकाणी लावले जात आहेत त्यापैकी अत्यंत महत्त्वाच्या अशा छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा या महानगरामध्ये चौफुलीवर लावण्यात आलेला हा जो फलक होता हा गेल्या 2 दिवसापासून धुळेकर हिंदुत्ववादी जनतेच्या डोळ्यामध्ये खटकत होता। कारण करताड सारख्या छोट्या खेडेगावाचं नाव घेण्यात आलं। या छत्रपती संभाजीनगरला जात असताना जी गावं लागतात त्या लहान लहान गावांचं नाव या मोठ्या फलकावर घेण्यात आलं। परंतु ज्या आपल्या छत्रपती संभाजी महाराज जे आपल्या हिंदुत्ववादी जनतेचे दैवत आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र ज्यांनी आजपर्यंत इतिहासामध्ये हयात राहिले तोपर्यंत एकही युद्ध हरले नाही असे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून औरंगाबाद याचं नामकरण करून छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी ठेवण्यात आलं। ते छत्रपती संभाजीनगर हे या गावाचं नाव परिपत्रक शासनाचं निघालेलं असताना सुद्धा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे नाव न टाकता दौलताबाद या छोट्याशा गावाचं नाव त्या ठिकाणी टाकण्यात। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।